आई कुठे काय करते. हा, अनिरुद्ध देशमुख म्हणजे माझ्या नावाला इतका फिट बसलाय आता तो, की मला लोक अनिरुद्ध देशमुख म्हणूनच ओळखतात. तर ज्या वेळेला मी प्रवास करतो, लोकांना भेटतो किंवा कार्यक्रमाला जातो, तेव्हा मला असंख्य लोक भेटतात, अनिरुद्ध देशमुखनी हाक मारतात. परवाच पुण्यावर येत असताना फूड मॉलला थांबलो होतो आणि तिथे एक ग्रस्त आले, मला म्हणाले मी अनिरुद्ध देशमुख. म्हटलं नाही, मी अनिरुद्ध देशमुख. म्हणाल नाही हो सर, मी खरा अनिरुद्ध देशमुख. म्हटलं मला कळलं नाही तुम्ही काय म्हणताय. तर त्यांनी त्यांचं पॅन कार्ड काढलं आणि मला दाखवलं की हे बघा अनिरुद्ध देशमुख. मग त्यांची मिसेस आली, संगीता त्यांचं नाव आहे. मला म्हणाले हे अनिरुद्ध देशमुख आहे पण मी अरुंधती नाहीये. अच्छा, व्हेरी गुड. मला इतकी गंमत वाटली, मी मोबाईल काढला आणि ते शूट केलं की मला आज खरे अनिरुद्ध देशमुख भेटलेले आहेत आणि मी आज त्यांची माफी मागतोय. कारण मी या 4.5 वर्षामध्ये अनिरुद्ध देशमुख ज्या पद्धतीने वागलाय ते यांना भोगायला लागलं असणार. कारण प्रत्येक माणूस जेव्हा हे म्हटलं अनिरुद्ध देशमुख तर ते कनेक्ट करतात आई कुठे काय करतात. अरे इतका भन्नाट किस्सा आहे. मग त्यांच्या मुली आल्या, त्या मुली पण ते म्हणाले रोज आम्ही ही सिरियल बघतो आणि रोज जेव्हा अनिरुद्ध देशमुख येतो तेव्हा आम्ही बाबांची चेष्टा करतो वगैरे. छान फॅमिली होती आणि खरे अनिरुद्ध देशमुख मला भेटले. पण तुला असं आणखीन काही चाहते एवढ्या, तुला 30-35 वर्ष होत आली, तुला असंख्य किस्से आहेत माझ्याकडे. म्हणजे असा एक अगदी भन्नाट किस्सा चाहते? भन्नाट किस्सा म्हणजे जळगावला मी गेलो होतो आणि 2 आर्मीचे ऑफिसर्स आले, तगडे एकदम असे. आणि आल्या आल्या मी ते माझ्या समोर चालत येत होते, तर मी आपलं आर्मी म्हणून रिस्पेक्ट म्हणून मी तसा उभा राहिलो, तर त्यांनी मला सॅल्यूट मारला. तर मी म्हटलं हो सर काय करताय तुम्ही. मी त्यांना सॅल्यूट मारला. म्हटलं तुम्ही आमच्या देशाचे जवान आहात, तुम्ही आमचे खरे हिरो आहात, मी तुम्हाला सॅल्यूट मारायला पाहिजे, तुम्ही मला काय सॅल्यूट मारा. तर मला म्हणाले की आमचे हिरो तुम्ही आहात. ते दोघे मला म्हणतात. म्हटलं अहो कसं काय, मी साधा कलाकार आहे. तर म्हणाल तुमचा एक मराठा बटालियन नावाचा पिक्चर आमच्या गावात लागला होता आणि तो सिनेमा बघितल्यानंतर अमर भोसले नावाची तुम्ही भूमिका केली होती. ती भूमिका बघून आमचं रक्त इतकं सळसळलं की आम्ही थेट मिलिटरी जॉईन केली आणि आज आम्ही आर्मीमध्ये ऑफिसर आहोत. मला इतकं भरून आलं की एक कलाकार समाजासाठी काय कॉन्ट्रीब्यूट करतो, तर हे कॉन्ट्रीब्यूट करतो की आपल्याला बघून, आपल्या कॅरेक्टरला बघून लोकांना इन्स्पिरेशन मिळतं आणि आपण त्यांचे आदर्श होतो. तितके खरं तर आपण मोठे नसतो, ते मोठे असतात, पण आपल्यामुळे किंवा आपण एक माध्यम झालो आहे त्यांना या प्रेरणा देण्यासाठी, याचं खूप छान वाटतं. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.